नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल जो काय आपण शेवटचा टाईप जो चालू केलेला आहे, कुठला टाईप शेवटचा एक्झाम्पल सोफा सिमिलर ऑन मिक्स्ड टाईप, एक्झाम्पल सोफा सिमिलर ऑन मिक्स्ड टाईप. ओके, तो पार्ट स्टडी केलेला आहे. पहा आपण त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण स्टडी केले. फॉर एक्झाम्पल कॅपिटल AX इज इक्वल टू बी जर दिलेला असेल आणि फाइंड द मॅट्रिक्स X जर काढायला सांगितलं तर आपण दोन मेथड्स फॉलो केल्या. ओके, जर AX इज इक्वल बी जर असेल आणि बी जर 3/1 चा असेल तर कंपल्सरी मला डावीकडून मल्टिप्लाय करावं लागेल किंवा दोन मेथड्स आपण स्टडी केल्या. पहा, ओके, कॅपिटल AX इज इक्वल बी जर दिलेला असेल, कॅपिटल AX इज इक्वल टू बी जर आपल्याला प्रोव्हाइड केलेला असेल, लक्ष द्या व्यवस्थित. ओके, कॅपिटल AX इज इक्वल बी जर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल तर काय असणार आहे पहा, काय असणार आहे पहा इथं. कॅपिटल AX इज इक्वल टू बी जर प्रोव्हाइड केलेला असेल तर मी दोन मेथड्सचा फाइंड द मॅट्रिक्स X मला कॅल्क्युलेट करायचं आहे. फाइंड X जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी दोन मेथड्स फॉलो केल्या. एक रिडक्शन मेथड, एलिमेंटरी रो ट्रान्सफर, एक काय केलं आपण एलिमेंट रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आपण X कॅल्क्युलेट केला. पहा, ओके. दुसरी मेथड मी इन्व्हर्शन मेथड मी फॉलो केलेले. पहा, इन्व्हर्शन मेथड. आणि जर बीच ऑर्डर 3/1 जर असेल तर कंपल्सरी मला डावीकडून काय करावं लागेल, मल्टिप्लाय ए इन्व्हर्स बाय काय असतं इथं, बोथ दी साइड्स, दोन्ही साईडला मी ए इन्व्हर्सनं मल्टिप्लाय केलं तर पहा, बरोबर आहे का पहा. ओके, पण करत असताना मला कंपल्सरी कुठून करावं लागेल, लेफ्ट साईड, त्यालाच काय म्हणतो आपण प्रीफॅक्टर काय केलेलं आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. पहा, ओके. जर बी 3/3 चा असेल तर मग तुम्ही कुठलीही मेथड तुम्ही इथं फॉलो करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, डावीकडून मल्टिप्लाय करा किंवा उजवीकडून मल्टिप्लाय करा, काही फरक पडत नाही. समजलं का पहा. ओके, नॉर्मल मॅथमॅटिक्समध्ये AB इज इक्वल बी इज ऑल्सो पॉसिबल आहे. सेम BA इज इक्वल AB इज ऑल्सो पॉसिबल. ओके, शक्यतो एलिमेंटरी कॉलमचा वापर न करता इन्व्हर्शन मेथडचा जर वापर करून तुम्ही कॅल्क्युलेशन जर केला तर सगळ्यात इझी आणि नॉर्मल कॅल्क्युलेशन्स तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये करायला येतील. पहा, ओके. तरी आपण हा पार्ट स्टडी केला. त्याच्यानंतर आपण आय थिंक माझ्या मते फाइंडिंग इनवर्स, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक रिलेशन प्रूफ केलेलं होतं. पहा, आपण A² - 2 टाइम्स A + 7 टाइम्स I इज इक्वल टू 0. हे रिलेशन काय करायचं होतं, आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं आणि व्हेरीफाय करून हेन्स फाइंड इनवर्स. तर इनवर्स काढण्यासाठी ह्या टाईपमधल्या एक्झाम्पलमध्ये जर आपल्याला इनवर्स जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ERD, ERT, ECT किंवा अर्जन मेथड ह्या तिन्ही मेथडचा वापर करायचा नाहीये. का तर जे रिलेशन तुम्हाला हेन्स फाइंड इनवर्स दिलेलं आहे, हेन्स फाइंड इनवर्स, याचा अर्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. जे रिलेशन आपण प्रूफ केलेलं आहे, कुठलं रिलेशन, A² - 2 टाइम्स A + 7 टाइम्स I इज इक्वल टू 0, ह्या रिलेशनवरून आपण इनवर्स कॅल्क्युलेट केलेलं आहे. पहा, समजलं. 11th स्टँडर्डचा हा पार्ट अप्लाय होईल. कुठपर्यंत, रिलेशन प्रूफ करायचा पार्ट हा 11th स्टँडर्डचा अप्लाय होईल. आणि इनवर्स काढायची जी काय मेथड अप्लाय होईल, काय करणार इथं, मल्टिप्लाइंग बोथ दी साइड्स बाय इनवर्स, म्हणजे इन्व्हर्शन मेथडचा वापर करून आपण इनवर्स काय केलेलं आपण कॅल्क्युलेट केलेलं. पहा, इन्व्हर्शन मेथडचा वापर केलेला विद्यार्थी मित्रांनो, अर्जॉइंट मेथडचा वापर केलेला नाहीये. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, ह्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. ओके, ॲक्च्युअल टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. हे जे काय सगळ्यात शेवटचे जे काय 2-3 लेक्चर्स जे काय आपण घेतलेले आहेत हे आपण एक्स्ट्रा एक्झाम्पलच्या अंडर आपण स्टडी केलेले आहेत. पहा, ओके. आता त्यातलाच पुढचा पार्ट आपल्याला मेन्शन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यातलाच एक एक्झाम्पल मी आता रेफर करतोय. पहा, दिसतं का सगळ्यांना. ओके, त्यातलाच एक एक्झाम्पल इथे मी रेफर करतोय. इफ क्वेश्चन दिलेला आहे. पहा, इफ क्वेश्चन दिलेला आपल्याला, इफ capital A is equal to matrix of capital A is equal to matrix of capital A is equal to, तुम्हाला एक मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेला आहे, त्यांनी दिलेला आहे. पहा, कॅपिटल A is equal to 3/2 चा मॅट्रिक्स दिले, 2/2 चा मॅट्रिक्स दिलेला आपल्याला. काय दिलेला आहे पहा, 2/2 चा मॅट्रिक्स 2 3 1 5. A is equal to 2 3 1 5. ओके, and B is equal to matrix of, B सुद्धा किती बाय कितीचं दिलेलं आपल्याला, 2/2 चा दिलेला आहे. 2 4 काय दिलेलं आपल्याला, 6 19 कळालं का पहा. ओके, देन फाइंड, देन प्रूफ दॅट किंवा व्हेरीफाय दॅट, मला व्हेरीफाय करायचं इथं. देन व्हेरीफाय दॅट अर्जॉइंट ऑफ AB एक्झॅक्टली इक्वल टू, मला राईट साईडला प्रूफ करायचं इथं, अर्जॉइंट ऑफ ADJ ऑफ
काय असेल बी मल्टिपल विथ अर्जॉईंट ऑफ व्हॅल्यू ए. काल का पहा. ओके, म्हणजेच काय करायचं आपल्याला ए अर्जॉईंट ऑफ ए बी इज इक्वल टू मला प्रूफ करायचं आहे अर्जॉईंट ऑफ बी मल्टिपल विथ अर्जॉईंट ऑफ ए कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. ओके, सोल्युशन दिलेलं आहे. आता 1 बाय 1 मी एक पार्ट कॅल्क्युलेट करणार आहे. 2 किंवा 3 मार्काला विचारू शकतात एक्झाम्पल. ओके, लेट किंवा हिअर कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेला आहे 2 3 1 5. ओके, अँड बी इज इक्वल टू मॅट्रिक्स मॅट्रिक्स प्रोव्हाइड केलेले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 4 6 19 दिलेलं आहे पहा. 2 4 6 19 दिलेलं आहे पहा. ओके, आता मला व्हेरीफायमध्ये आपल्याला पहिली रिक्वायरमेंट काय असणार इथं अर्जॉईंट ऑफ एची ए बीची रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर मी अर्जॉईंट ऑफ ए बी काढणार आहे. त्याच्यानंतर अर्जॉईंट ऑफ बी अर्जॉईंट ऑफ ए आणि परत दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, 2 किंवा 3 किंवा 4 मार्काचं एक्झाम्पल आहे पहा. ओके, फर्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट नाव मी रेफर करणार आता इथं मला ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. ए बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ ए बी इज काय दिलेलं आहे पहा आपल्याला ए बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ प्रोव्हाइड केलेलं आपल्याला ए बी इज इक्वल मॅट्रिक्स दिलेलं आहे पहा. ए बी इज इक्वल मॅट्रिक्स येणार इथं 2 3 1 5. ओके, मल्टिपल विथ मॅट्रिक्स ऑफ 2 4 ओके 6 19. ओके, बोला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का विद्यार्थी मित्रांनो. इथं काय असणार इथं 2 by 2 ऑर्डर. इथं काय ऑर्डर असणार 2 by 2. पहिल्याचे कॉलम्स दुसऱ्याचे रोज आहेत. ह्याच्या अर्थ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी इज ऑल्सो पॉसिबल आहे. काय ना मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट टू एलिमेंट मी करणार आहे. फक्त प्रोसिजर चेंज होणार आहे पहा. फर्स्ट रो रोज टू दी कॉलम्स कॅल्क्युलेशन्स आर कॅरिड आउट. ओके, 4 4 जार 2 2 जार व्हॅल्यू 4 प्लस 6 3 जार व्हॅल्यू 18. ओके, पहिला एलिमेंट झाला. फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड एलिमेंट अप्लाय होईल. 2 4 जार व्हॅल्यू 8 प्लस 19 3 जार 19 3 57 57 अप्लाय होईल पहा. 57 अप्लाय होईल. ओके, सिमिलरली सेकंड रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट अप्लाय होईल. 1 2 जार 2 प्लस 5 3 जार व्हॅल्यू 30. ओके, 5 6 जार व्हॅल्यू 30 अप्लाय होईल. सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड एलिमेंट अप्लाय होईल. 4 1 जार 4 प्लस 5 9 जार 5 19 जार किंवा 19 5 जार किती असणार व्हॅल्यू इथं 95 अप्लाय होईल पहा. 95 मध्ये अप्लाय होईल पहा. 95 येणार आहे पहा. ओके, अप्लाय केल्यानंतर कंडिशन काय येणार पहा. देअरफॉर ए बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 22 पुढं किती येणार पहा व्हॅल्यू इथं 2 म्हणजे किती झाले इथं 7 61 8 8 म्हणजे किती झाले पहा 3 5 65 अप्लाय पहा 65. ओके, पुढे किती अप्लाय होईल 32. लास्ट वन इज ऑल्सो 99 मध्ये अप्लाय पहा 99 मध्ये रेफर होईल पहा 99 मध्ये रेफर होणार आहे. ओके, म्हणजे मला पहिली रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट केली इथं अर्जॉईंट ऑफ ए बी मी कॅल्क्युलेट करून घेतला पहा. ओके, आता डावीकडे मला अर्जॉईंट ऑफ ए बी दिसतं आपल्याला अर्जॉईंट ऑफ ए बी दिसतं पहा आपल्याला. ओके, तर मला पहिल्यांदा अर्जॉईंट ऑफ ए बी कॅल्क्युलेट करायच्या अगोदर कारण अर्जॉईंट ऑफ ए बीची स्टेप काय असणार आहे मला मायनॉर अँड को फॅक्टर पाहिजे आहेत पहा. ओके, देअरफॉर काय नाही तर व्हॅल्यू मायनॉर ऑफ एम ऑफ ए बी इज इक्वल टू मायनॉर ऑफ द मॅट्रिक्स ए बी इज इक्वल एम म्हणजे काय असणार इथं मायनॉर हवा इथे मेन्शन करा मायनॉर ऑफ द मॅट्रिक्स कुठला घेतलेला आपण ए बी शॉर्ट फॉर्म काय अप्लाय होईल एम ऑफ ए बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ बोला काय येणार एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट अप्लाय होईल 99 एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम 32 एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलम 65 सेकंड रो सेकंड कॉलम 22 मध्ये अप्लाय होईल 22 मध्ये अप्लाय एम ऑफ ए मी डायरेक्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे. बरेच एक्झाम्पल आपण सोडवले आहेत पहा. ओके, एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 99 एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम 32 एलिमेंट थर्ड रो सेकंड रो फर्स्ट कॉलम 65 सेकंड रो सेकंड कॉलम 22. ओके, सिमिलरली काय आपल्याला पहा कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे ए बी कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे इथं ए बी कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे सी ऑफ ए बी इज इक्वल टू ओके साइन कन्व्हेन्शन कुठले चेंज करणार ज्यांचे ॲडिशन ऑड येईल ते म्हणजे काय असणार इथं सेकंड आणि थर्ड काय येणार आहे पहा 99 मायनस 32 ओके मायनस 65 आणि शेवटचं एलिमेंट 22 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, आणि फायनल स्टेप सी ए म्हणजे काय असणार इथं -1 रेस टू काय घेतलं आपण इथं सी ऑफ
आय जे इज इक्वल टू -1 रेस टू आय प्लस जे इंटू एम ऑफ आय जे. रिझल्ट लिहून तुम्ही सी एम ऑफ ए वरून मी सी ऑफ ए डायरेक्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, सेकंड एलिमेंटचं साइन कन्व्हेन्शन चेंज होणार आहे. ओके, 1 2चं एलिमेंटचं साइन कन्व्हेन्शन चेंज होणार आहे. पहा 1 + 2 व्हॅल्यू 3 पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये आला आणि 2 1चं 2 + 1 व्हॅल्यू 3 -1 रेस टू 3 व्हॅल्यू मायनस प्लस व्हॅल्यू मायनसमध्ये आपल्याला पहा. रिझल्ट लिहून तुम्ही काय करू शकता इथं डायरेक्टली काय करू शकतो आपण सी ऑफ ए बी मी कॅल्क्युलेट करू शकतो. पहा ओके, आता शेवटची स्टेप देअरफॉर adjoint ऑफ ए बी एक्झॅक्टली इक्वल टू इथं वर मी रेफर करतोय adjoint ऑफ द मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे adjoint ऑफ द मॅट्रिक्स ए बी मला कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, adjoint ऑफ द मॅट्रिक्स ए बी मी कॅल्क्युलेट करणार आहे. adjoint ऑफ ए बी इज इक्वल टू काय सर इथं रिझल्ट सी ऑफ ए बीचा काय अप्लाय होईल ट्रान्सपोज सी ऑफ ए बीचा ट्रान्सपोज एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय काय येणार आहे पहा 99 ओके -32 -65 ओके 22 त्याचं काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ ट्रान्सपोज मीन्स काय अप्लाय होईल बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम्स काय येणार आहे पहा 99 -32 -65 22 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये रेफर होईल. पहा समजलं व्यवस्थित. म्हणजे मी कॅल्क्युलेट केलं इथं adjoint ऑफ ए बी इज इक्वल टू इक्वेशन नंबर मी 1 रेफर करणार. पहा ओके, जे व्हेरीफाय करायचं आहे त्यातली मला डावी बाजू मी इथे कॅल्क्युलेट करून घेतली. पहा ओके, आता राईट साईडला काय दिसतं आपल्याला adjoint ऑफ बी आणि adjoint ऑफ ए सेपरेटली मी कॅल्क्युलेट करणार आहे. पहा सेपरेट तिथे कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, काय करणार पाहिजे आता इक्वेशन 1 रेफर केल्यानंतर नाव कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स दिलेला आपल्याला 2 3 1 5 दिलेलं पहा 2 3 1 5. ओके, तर आता adjoint मला कॅल्क्युलेट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. adjoint जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट दी मायनर ऑफ द गिवन मॅट्रिक्स काय येणार पहा देअरफॉर मायनर ऑफ द मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे कॅपिटल ए काय नाही व्हॅल्यू इज इक्वल टू म्हणजेच काय नाही तर मग एम ऑफ ए इज इक्वल टू काय ना एम ऑफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम एम ऑफ ए मला कॅल्क्युलेट करायचं आहे. जर 2/2 चा असेल तर मला किती बाय कितीचं मिळणार इथं 2/2चं मिळणार आहे. ओके, एम ऑफ 1 1 मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल 1 1 एलिमेंट फर्स्ट कॉलम शिल्लक काय राहणार 5. ओके, सेकंड एलिमेंट एम ऑफ 1 2 कॅल्क्युलेट करायचं असेल फर्स्ट रो सेकंड कॉलम शिल्लक काय राहणार 1. ओके, सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 1 चा एलिमेंट काय राहणार इथं 3. ओके, सेकंड रो सेकंड कॉलम काय असणार व्हॅल्यू 2 मध्ये आपल्याला पहा. म्हणजे एम ऑफ ए मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन्स मी इथं रेफर केलेले आहेत. पहा ओके, कॅल्क्युलेशन तुम्हाला जर वाढवायचे असतील तर एम ऑफ 1 1 एम ऑफ 1 2 एम ऑफ 2 1 एम ऑफ 2 2 कॅल्क्युलेट करून 4 एलिमेंट्स कॅल्क्युलेट करून तुम्ही मग एम ऑफ ए रेफर करू शकता. पहा ओके, नेक्स्ट स्टेप आपल्या होणार इथं मग कुठली स्टेप असणं सांगा पाहू इथं कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे कॅपिटल ए देअरफॉर काय ना व्हॅल्यू तर मग सी ऑफ ए एक्झॅक्टली इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ कशाचे साइन कशी मी चेंज करणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं द एलिमेंट्स ऑफ द मायनर अँड कोफॅक्टर आर सेम काय नाही तर आर सेम बट साइन कन्व्हेन्शन्स कुठले साइन कन्व्हेन्शन्स द एलिमेंट ऑफ A12 आणि दुसरा A21 A31 A21 A323 आणि A32. ओके, हे 4 एलिमेंटचे साइन कन्व्हेन्शन्स मी काय करणार इथं चेंज करणार आहे. काय करायचं आपल्याला चेंज करायचे आहेत काय नाही मग इथं 5 रिमेन्स सेम 1 2 चा एलिमेंट काय अप्लाय होईल प्लसचा -1. ओके, 2 1 चा काय येणार इथं प्लसचा -3 2 रिमेन्स सेम कळलं का पहा. ओके, बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला किंवा सी ऑफ एम ऑफ ए वरून मी डायरेक्ट काय केलं तर सी ऑफ ए रिकॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. पहा बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला यूज केलेला आपण सी ऑफ आय जे इज इक्वल टू -1 रेस टू आय प्लस जे इंटू एम ऑफ आय जे. फक्त मी 4 एलिमेंट्स कुठले 4 एलिमेंट्स मला चेंज करायचे आहेत इथे मी कलरने मेन्शन करतोय. पहा ओके, ए ऑफ 1 2 ए ऑफ 2 1 ए ऑफ 2 3 अँड ए ऑफ काय असते 3 2 एलिमेंट्स आर सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन. मायनॉरचे जे काही एलिमेंट्स अप्लाय होतील ते काय असते एलिमेंट्स आर सेम काय असते इथं सेम राहतील. ओके, बट अपोजिट साइन कन्व्हेन्शन अपोजिट साइन कन्व्हेन्शन रेफर होणार आहे. पहा ओके, एलिमेंट्स आर सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन म्हणजे एम ऑफ ए वरून मी सी ऑफ ए डायरेक्ट रिकॅल्क्युलेट करू शकतो. पहा आपण. ओके, सॉरी. ओके,
लक्ष द्यायचं पहा. मग सी ऑफ ए मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता मला काय लागणार सी ऑफ ए वरून मला कॅल्क्युलेट काय करावं लागेल देअरफोर काय नाही तर कॅल्क्युलेशन ऑफ मायनर ऑफ ॲडजॉइंट ऑफ ए ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स घ्यायचा आपल्याला कॅपिटल ए किती येणार सांगा इथं मग ॲडजॉइंट ऑफ कॅपिटल ए एक्झॅक्टली काय सर इथं सी एचा काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज सी एचा काय घ्यायचं आहे ट्रान्सपोज सी ए मी कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिक्स ऑफ काय आलेलं आहे पहा 5 -1 -3 2 त्याचा काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज व्हॉट इज मिनिंग ऑफ ट्रान्सपोज ट्रान्सपोज मिनिंग काय येणार आहे सांगा पाहू इथं एक्झॅक्टली इक्वल टू बाय इंटरचेंजिंग रोज टू दी कॉलम्स R1 इज रिप्लेस बाय C1 5 -1 R2 इज रिप्लेस बाय C2 -3 2 मध्ये आपल्याला पहा हा काय झाला तुमचा इथं ॲडजॉइंट ऑफ ए मध्ये आपल्याला पहा ॲडजॉइंट ऑफ ए मध्ये आपल्याला पहा ओके याला मी काय करतो इक्वेशन नंबर मी 2 रेफर करतोय पहा आता जसं मी ॲडजॉइंट ऑफ ए कॅल्क्युलेट केलेला आहे तसंच मला सेकंड कॅल्क्युलेशन लागणार इथं ॲडजॉइंट ऑफ बी लागणार आहे ओके देअरफोर बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ बी काय दिलेलं आपल्याला बी इज इक्वल मॅट्रिक्स ऑफ 2 4 6 19 2 4 6 19 दिलेलं आहे पहा 2 4 6 19 ओके अप्लाय करा आता इथं पहिलं कॅल्क्युलेशन काय असणार इथं मायनर ऑफ द गिवन मॅट्रिक्स देअरफोर मायनर ऑफ द मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे कॅपिटल बी ओके शॉर्ट फॉर्म काय अप्लाय होईल इथं मग देअरफोर एम ऑफ बी इज इक्वल टू बाय इंटरचेंजिंग सॉरी काय मला इथं 2/2 चा डिटर्मिनेंट मॅट्रायसिस दिलेला आहे गिवन मॅट्रायसिस जर 2/2 चा असेल तर मायनर किती बाय कितीचा येणार आहे 2/2 चा अप्लाय होईल ओके एम ऑफ 1 1 एम ऑफ 1 2 एम ऑफ 2 1 एम ऑफ 2 2 ओके आता पहिला एलिमेंट काढायचा आहे मला एम ऑफ 1 1 कुठला रो आणि कुठला कॉलम एलिमेंट करणार सांगा पाहू इथं एलिमेंट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम शिल्लक काय राहणार एलिमेंट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम शिल्लक काय राहणार आहे पहा बोला काय येणार आहे शिल्लक 19 ओके फर्स्ट रो सेकंड कॉलम 6 सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 सेकंड रो सेकंड कॉलम 2 मध्ये आपल्याला पहा समजलं व्यवस्थित ओके एम ऑफ बी मी कॅल्क्युलेट केलेलं आहे ओके पुढची स्टेप काय असणार इथं कोफॅक्टर ऑफ काय असतं इथं दी मॅट्रिक्स कोफॅक्टर ऑफ दी मॅट्रिक्स कुठला मॅट्रिक्स आहे कॅपिटल बी शॉर्ट फॉर्म काय आपल्याला इथं सी ऑफ बी इज इक्वल टू सी ऑफ 1 1 सी ऑफ 1 2 सी ऑफ 2 1 सी ऑफ 2 2 जर मायनर 2/2 चा असेल तो कोफॅक्टर किती बाय किती देणार 2/2 चा आपल्याला पहा ओके बाय इंटरचेंजिंग दी साइन कन्व्हेन्शन्स कुठले साइन कन्व्हेन्शन्स द एलिमेंट्स ऑफ द मायनर अँड कोफॅक्टर आर सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन्स कुठले एलिमेंट्स चेंज करायचे आहेत मला A12 A21 A32 आणि A23 कळलं का बा आता 23 आणि 23 आणि 3 एलिमेंट ऑलरेडी नाही आहे 2/2 चा डिटर्मिनंट मॅट्रायसिस दिलेला आहे याचा 19 रिमेन सेम प्लस 6 चा काय अप्लाय होईल अपोजिट साइन कन्व्हेन्शन एलिमेंट्स आर सेम बट अपोजिट इन साइन कन्व्हेन्शन -6 प्लस 4 चा काय अप्लाय होईल -4 ओके 2 रिमेन्स सेम कळलं का पहा ओके सी ऑफ बी म्हणजे को फॅक्टर ऑफ द गिवन मॅट्रिक्स मी कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा ओके देअरफोर त्याच्यावरून ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स कॅपिटल बी ओके देअरफोर काय नाही तर ॲडजॉइंट ऑफ बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ काय नाही तर सी एचा काय घ्यायचा सी बीचा काय घेतो आपण ट्रान्सपोज सी बीचं काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ ट्रान्सपोज मॅट्रिक्स सी बी मी कॅल्क्युलेट केलं प्रिव्हियस स्टेपमध्ये 19 -6 -4 2 ओके त्याचं काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ ट्रान्सपोज एडीजी ऑफ B exactly equal to by interchanging rows to the columns R1 is replaced by C1 value किती apply होईल 19 -6 R1 is replaced by C1 -4 2 R2 is replaced by C2 -4 2 मध्ये आपल्याला पहा याला मी इक्वेशन नंबर मी किती रेफर करणार 3 रेफर केलेला आहे ओके राईट साईडला मला रिक्वायरमेंट काय असणार इथं ॲडजॉइंट ऑफ बी इंटू ॲडजॉइंट ऑफ ए ह्या दोघांचं कॉम्बिनेशन पाहिजे आहे बरोबर आहे का पहा ओके ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जर मला पाहिजे असेल तर काय करावं लागेल पहा आता इथं ह्या दोघांचं मी इक्वेशन 2 आणि 3 चं काय घ्यायचं आपल्याला मल्टिपलमध्ये मी इथं रेफर करणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो ओके काय काय लिहिलं आहे पहा ॲडजॉइंट ऑफ ए देअरफोर मला रिक्वायरमेंट कशाची आता इथं ॲडजॉइंट ऑफ बी मल्टिपल विथ ॲडजॉइंट ऑफ व्हॅल्यू ए मध्ये रेफर होईल ॲडजॉइंट बी इक्वेशन 3 मध्ये मी कॅल्क्युलेट केलेलं आहे 19 -4 -6 2 ओके मल्टिपल विथ मॅट्रिक्स ॲडजॉइंट ऑफ ए इक्वेशन 2 मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा ओके 5 -3 -1 2 मध्ये रेफर होईल पहा मी पुढे रिझन मेन्शन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं बाय कशाचा वापर केलेला आपण 2 अँड काय असतं इथं 3 बाय 2 अँड 3 चा मी वापर केलेला आहे पहा ओके बोला मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का
मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? आहे पॉसिबल. अर्जंट ऑफ बीची ऑर्डर किती आहे? 2/2. अर्जंट ऑफ एची ऑर्डर किती आहे? 2/2. आणि मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी किंवा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल इफ अँड ओनली इफ. कधी पॉसिबल असणार आहे? जर पहिल्याचे कॉलम्स आणि दुसऱ्याचे रोज, पहिल्याचे कॉलम्स आणि दुसऱ्याचे रोज जर इक्वल असतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी इज ऑल्सो पॉसिबल. कळालं का पहा? ओके. अर्जंट ऑफ बीचे ऑर्डर काय? 2/2 आहे. अर्जंट ऑफ एचे ऑर्डर काय घेतलेले आहे? 2/2. पहिल्याचे कॉलम्स दुसऱ्याचे रोज इक्वल आहेत, ह्याचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो पॉसिबल. ओके. कसं करतो आपण कॅल्क्युलेशन्स? सेम करणार आहात. एलिमेंट टू एलिमेंटच मला कॅल्क्युलेट करायचं आहे. फक्त प्रोसिजर काय अप्लाय होईल? रोज टू दी कॉलम्स. कॅल्क्युलेशन्स आर कॅरीड बाय रोज टू दी कॉलम्स. ओके. R1 मल्टिपल विथ C1. R1 मल्टिपल विथ C1. फर्स्ट एलिमेंट अप्लाय होईल पहा. 19 5 किती अप्लाय होईल? 95. 19 5 95. ओके. प्लस मायनस आन्सर काय आपल्याला? मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस मध्ये होईल 4 1 व्हॅल्यू 4 मध्ये अप्लाय होईल पहा. ओके. सिमिलरली सेकंड एलिमेंट, फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड एलिमेंट अप्लाय होईल पहा. काय ना पहा? 19 3 प्लस मायनस आन्सर मायनस. ओके. 19 3 19 3 57. ओके. मायनस ऑफ प्लस मायनस आन्सर मायनस मायनस ऑफ 8 मध्ये अप्लाय होईल पहा. मायनस ऑफ 8 मध्ये रेफर होणार आहे पहा. मायनस 8 मध्ये रेफर होणार आहे. सिमिलरली काय अप्लाय होईल? सेकंड रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट अप्लाय होईल. सेकंड लाईनचा पहिला एलिमेंट. ओके. प्लस मायनस आन्सर मायनस 6 5 30. ओके. प्लस मायनस आन्सर मायनस 2 1 व्हॅल्यू 2. ओके. आता शेवटचा एलिमेंट आहे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड एलिमेंट अप्लाय होईल. मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस 6 3 व्हॅल्यू 18. ओके. आणि 2 2 व्हॅल्यू काय असणार? प्लस 4. मॅट्रिक्स कम्प्लीट. ओके. देअरफोर काय रेफर केलेलं आहे आपण? अडजॉइंट ऑफ बी मल्टिपल विथ अडजॉइंट ऑफ ए एक्झॅक्ट इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 19 प्लस 4 99. ओके. मायनस 57 मायनस 8 मायनस 65 दोघांचे ॲडिशन करणार आहात. ओके. मायनस 30 मायनस 2 मायनस 32 मध्ये अप्लाय होईल. 18 प्लस 4 22 अप्लाय होईल पहा. म्हणजे मी रिक्वायरमेंट अप्लाय काय केलं इथं? अर्जंट ऑफ बी मल्टिपल अर्जंट ऑफ ए चं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याला मी इक्वेशन नंबर 4 रेफर करतो पहा. इक्वेशन नंबर 4. ओके. देअरफोर फ्रॉम मी रेफर काय करणार इथं? फ्रॉम 1 and 4 इक्वेशन 1 मध्ये आपण रिकॅल्क्युलेट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं अडजॉइंट ऑफ ए बी कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा. अडजॉइंट ऑफ ए बी इक्वेशन 1 मध्ये. ओके. किती बाय कितीचा आहे? 2/2 आहे. पहिला मी क्रॉस चेक करणार इथं ऑर्डर. ओके. किती बाय कितीचा आहे? 2/2 आहे पहा. समजलं का पहा? ओके. इक्वेशन 1 मध्ये मी अर्जंट ऑफ ए बी कॅल्क्युलेट केलेला आहे. ऑर्डर कशी दोघांची सेम आहे. याचा एलिमेंट्स मी चेक करणार 19 99 मायनस 65 मायनस 32 22. ओके. इथं सुद्धा काय 99 मायनस 65 मायनस 32 22. ओके. ऑर्डर सेम आहे. एलिमेंट्स आर ऑल्सो सेम. उजव्या बाजू इक्वल आहेत हे त्यामुळे आपल्याला डाव्या बाजू इक्वल येणार आहेत. देअरफोर काय येणार इथं मग? अर्जॉइंट ऑफ काय असतात इथं? ए बी. अर्जॉइंट ऑफ ए बी एक्झॅक्टली इक्वल टू अर्जॉइंट ऑफ बी मल्टिपल विथ अर्जॉइंट ऑफ व्हॅल्यू 8. ओके. हेन्स प्रूव्ड. समजलं का पहा? ओके. बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हेन्स काय आपल्याला इथं प्रूव्ड. समजलं व्यवस्थित? ओके. थोडंसं एक्झाम्पल लेंदी होतं विद्यार्थी मित्रांनो, तरी सुद्धा मी बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन्स एक्झाम्पलमध्ये कमी केलेले आहेत. ओके. जोपर्यंत तुम्हाला आता हे कधी पॉसिबल असणार आहे ते मी सी ऑफ ए एम ऑफ ए मी जसं मी डायरेक्टली कॅल्क्युलेट केलं हे कधी पॉसिबल असणार आहे? ज्यावेळेस तुमचे कॅल्क्युलेशनवर कमांड असेल त्यावेळेस तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन्स अप्लाय करू शकता पहा. समजलं? सेम या फॉर्मॅटमध्ये मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला देणार आहे, ते सोडवायचे आहेत पहा. ओके. आणि आज आपण मॅट्रायसेसचे लास्टचा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. रोज एखादं दुसरं एक्झाम्पल मी मॅट्रायसेस घेणारच आहे. ओके. एक तर होमवर्कला दिलं जाईल, इथे एक्सप्लेन केलं जाईल किंवा होमवर्कला दिलं जाईल पहा. आणि ते फेअर नोटबुकमध्ये जो शेवटचा टाईप आपण चालू केलेला आहे एक्झाम्पल सोफा सिमिलर ऑन काय घेतलेला आपण? ऑन मिक्स्ड टाईप. कळलं का पहा? हा तुमच्यासाठी असणार आहे पहा. त्याच्यामध्ये सगळे एक्झाम्पल्स काय करायचे तुम्हाला इथं टॅली करायचे आहेत, सोडवायचे आहेत पहा. ओके. सगळ्यांनी दिलेल्या असाइनमेंट जे काय असतील मी अजून पेअर ऑफ स्टेट लाईनची नेक्स्ट असाइनमेंट सुद्धा इश्यू केलेली नाही आहे. अजून मॅट्रायसेसची सुद्धा असाइनमेंट अजून इश्यू केलेली नाही आहे. ओके. तर सुरुवातीला आता मॅट्रायसेस, आता रनिंग जो टॉपिक आहे तो मॅट्रायसेस जो टॉपिक चालू आहे त्याच्यावरचे 1-2 असाइनमेंट्स किंवा एक असाइनमेंट तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरला किंवा परवाच्या लेक्चरला मी काय करतोय तुम्हाला इथं ग्रुपवर शेअर करतोय. प्रत्येक मुलांनी ते एक्झाम्पल्स आपल्या असाइनमेंटच्या नोटबुक्समध्ये सोडवायचे आहेत पहा. ओके. आता उद्याच्या लेक्चरला आपल्याला जो टॉपिक चालू करायचा आहे फर्स्ट सेक्शन मधला पहिला टॉपिक कुठला टॉपिक आहे?
कुठला टॉपिक आहे फर्स्ट सेक्शनमधला पहिला टॉपिक कुठला घ्यायचा आपल्याला मेथड मॅथमॅटिकल सॉरी पहिला टॉपिक कुठला इथं पहिला टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक मॅथमॅटिकल लॉजिक सगळ्यात सोपा बोनस मार्क्स देणारा टॉपिक आहे पहा सगळ्यात सोपा सेक्शन 1 मधला किंवा जरी तुम्ही इथे विचार केलात पूर्ण मॅथमॅटिक्स मधला सेक्शन 1 असू दे सेक्शन 2 असू दे सगळ्यात सोपा आणि बोनस मार्क देणारा टॉपिक कुठला असणार इथं मॅथमॅटिकल लॉजिक कळलं का पहा ओके फ्लो चार्ट्स तयार करायचे आहेत आणि त्यात एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी असणार आहे जो 25% सिलेबस जो रिड्यूस केलेला आहे स्टेट बोर्डचा ओके त्याच्यामध्ये ह्या टॉपिक मधला जो शेवटचा पार्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक स्विचिंग सर्किट्स जे काय प्रोव्हाइड केलेले होते तो पार्ट सिलेबसमधून म्हणजे तुमचा सिलेबसमधून वगळलेला नाही विद्यार्थी मित्रांनो ओके तर काय केलेला आहे जो 25% जो रिड्यूस केलेला सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये ह्या वर्षी तो पार्ट निग्लेक्ट केलेला आहे वगळलेला आहे परंतु तो पार्ट तुम्हाला सीईटीला किंवा जेईला हा कंपल्सरी असणार आहे समजलं ओके जरी वगळलेला असेल तरी सुद्धा तो पार्ट आपल्याला सगळ्यात शेवटी टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं आपल्याला तो पार्ट घ्यावाच लागणार आहे एक्झामला नाही आहे परंतु तुम्हाला सीईटी आणि नीटसाठी सीईटी आणि जेईसाठी तो पार्ट तुम्हाला आवश्यक आहे पहा समजलं जसं आपण रिडक्शन मेथड सिलेबसमध्ये वगळलेला आहे परंतु जी थेअरी आपण एक्सप्लेन केली पहा सेम फॉर्मॅट मी सुद्धा ह्या टॉपिकमध्ये सुद्धा करणार आहे पहा ओके आता मॅट्रायसेच्याच नोटबुकमध्ये जर पेजेस शिल्लक असतील तर त्याच वहीमध्ये हा नवीन टॉपिक सेक्शन 1 चा जो आपण चालू करणार आहोत तो टॉपिक आपण काय करायचा इथं त्याच वहीमध्ये चालू करायचा आहे ओके पेजेस जर कमी शिल्लक असतील तर शक्यतो विद्यार्थ्यांनी काय करायचं इथं सेपरेट नोटबुक तुम्ही रेफर करू शकता पहा ओके पेजेस शिल्लक असतील याचा अर्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ओके आता आपण जो शेवटचा टाईप जो चालू केलेला आहे ह्या आजचं एक्झाम्पल झाल्यानंतर होमवर्कचे एक्झाम्पल झाल्यानंतर एक कमीत कमी 10 पेजेस सोडून वहीमध्ये पेजेस शिल्लक असतील तर त्या वहीमध्ये चालू करा अदरवाईज तुम्ही सेपरेट नोटबुक घालून चालू केला तरी सुद्धा काही हरकत नाही ओके रोजचे जे काही लेक्चर्स होतात ते लेक्चर्स सगळ्यांनी अटेंड करायचे ओके अटेंड करायचे त्याचा अर्थ फक्त बघत बसायचं नाही आहे ओके वही आपले फेअर नोटबुक घेऊन जे एक्झाम्पल्स मी इथं एक्सप्लेन करतोय ते वहीमध्ये सुद्धा तुम्ही काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे पॉज करून एक्झाम्पल्स तुम्ही इथं लिहून घेऊ शकता पहा ओके ऑफलाईन लेक्चर्स म्हणजे क्लासरूमचे लेक्चर ज्यावेळेस स्टार्ट होतील त्यावेळेस प्रत्येकाच्या नोटबुक चेक केल्या जातील प्रत्येकाच्या नोटबुक्स कुठल्या नोटबुक्स चेक करणार इथं मी तुमची फेअर नोटबुक आणि असाइनमेंटची नोटबुक मी काय करणार इथं कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्यांची काय करणार इथं मी चेक करणार आहे पहा ओके त्याचबरोबर अजून मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे फॉर्म्युलीजवर कमांड पाहिजे आहे ओके फॉर्म्युलीज सुद्धा लिहायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युलीज सुद्धा रोज एकदा लिहित चला ओके आता वेळ तुमच्याकडे भरपूर शिल्लक राहतो विद्यार्थी मित्रांनो ओके 4 लेक्चर जर तुम्ही अटेंड केलात त्यानंतर सुद्धा कॉलेज नसल्यामुळं तुमच्या वेळ भरपूर शिल्लक आहे त्याचा सदुपयोग करून काय करू शकता तुम्ही त्याचा चांगला वापर करा त्या वेळेचा ओके कुठेतरी फिरायला चाललोय टीव्ही बघत बसूया ठीक आहे एंटरटेनमेंट करा मी नाही म्हणत नाहीये 24 तास अभ्यास करायचा नाही आपल्याला परंतु त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे वेळेचा तो वापर हा आपल्यासाठी अभ्यासासाठी व्यवस्थित करून घ्या ओके फॉर्म्युलीजवर कमांड मिळवा सगळे फॉर्म्युलीज काय करू शकता इथं तुम्ही पाठ करायचे आहेत कारण ज्या सेक्शन 2 ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस मला मात्र फॉर्म्युलीची फार गरज असणार आहे पहा ओके जसं म्हणतो आपण लढायला चालल्यानंतर मेन तलवार किंवा जे हत्यारे असतील ते आपण टाकून घरातच ठेवून गेलो तर चालेल का हो सेम तोच फॉर्मॅट तुमचा काय असेल तर एक्झाम्पलच्या किंवा फॉर्म्युलेच्या बाबतीत होईल पहा ओके एक्झामच आता लढायला चालू याचा आता आपण एक्झामला चालू आहे बरोबर आहे आणि तुमच्याकडे फॉर्म्युलीज म्हणजे तुमचे हत्यारं म्हणजे काय असतात जे काही आपण हत्यारे यूज करतो आपण ती जर तुमच्याकडे नसतील म्हणजेच काय झाली तर आता हत्यारं म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये काय असणार आहे स्टँडर्ड फॉर्म्युलीज आणि फॉर्म्युलीजवर कमांड नसेल तर एक्झाम्पल सोडविता येत नाही कळलं का पहा त्यामुळे कंपल्सरी सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं इथं रोज एकदा न चुकता बघून लिहा बुकलेट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत दिलेत का बा सगळ्यांना बुकलेट्स मी प्रोव्हाइड केलेले आहेत दिलेले सगळ्यांना बुकलेट्स ओके तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं बुकलेट बघून काय करायचं इथं रोज एकदा लिहायचं आहे पहा ओके आणि लिहायचा याचा अर्थ पुढे टीव्ही चालू आहे आणि तिकडे बघत तिकडे खाली लिहायला तसं नको आहे कळलं का पहा ओके लिहिल्यामुळे कसं होतं 3 गोष्टी होतात एक चिंतन होतं मनन होतं बरोबर आहे का चिंतन मनन एकच होणार आहे ओके बघणं होतं आणि हाताखालून तो पाठ जातो पहा समजलं रिडिंग राईटअपमध्ये फॉर्म्युलीज ठेवा आणि त्याचा वापर तुम्हाला सेकंड सेक्शनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट होणार आहे ओके आणि आता जर तुम्ही फॉर्म्युलीज पाठ केला तर लाईफ लॉंग लिहायला का सांगतो आपण ते रिझल्ट लाईफ लॉंग तुम्हाला
परत विसरत नाहीत. परत तुम्ही काय करू शकता, त्याचा विसर पडू शकत नाही. रीडिंग राईटअपमध्ये सगळे फॉर्म्युलेज ठेवायचे आहेत पहा. ओके, धन्यवाद.